नमस्कार मित्रांनो, मी संकेत राणे तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आणखीन एक नवीन भयकथा ऐकणार आहोत। रेल्वे रुळांवरचा तो प्रवास कधी कधी अशा वळणांवर येऊन थांबतो जिथून परतण्याचा मार्गच उरलेला नसतो। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण असाच एक अनुभव ऐकणार आहोत। पण आजच्या आपल्या कथेला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलेले नसाल तर या व्हिडिओ खालील ते लाल रंगाचे सबस्क्राईबचे बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा। आणि ही कथा आवडली तर नक्कीच कथेला लाईक आणि शेअर करा। तसेच तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका। चला तर मग आजच्या आपल्या कथेला सुरुवात करूयात। समीर रात्रीचे 11:30 झाले होते। ऑफिसमध्ये आज खूपच काम होतं, त्यामुळे त्याला सुटायला जरा उशीरच झाला। रात्रीची ती लोकल पकडून तो घरी निघाला होता। डब्यात तशी गर्दी कमीच होती, मोजकीच माणसं लांबच्या सीटवर बसलेली। समीरला मात्र बसून राहावंसं वाटलं नाही। तो तसाच दरवाजापाशी जाऊन उभा राहिला। बाहेर मिट्ट काळोख पसरलेला, फक्त रुळांचा तो खडखड आवाज कानी ऐकू येत होता। अंगाला झोंबणारा थंडगार वारा सुटलेला। त्या वाऱ्यामुळे समीरचे डोळे जड होऊ लागले। त्याला झोप येत होती। त्याने अलगद आपलं डोकं दरवाजाच्या खांबाला टेकवलं आणि कधी त्याचा डोळा लागला ते त्याला कळलंच नाही। पण तेव्हाच अचानक समीरचा तोल गेला आणि तो सावरण्याआधीच बाहेरच्या एका इलेक्ट्रिक पोलचा जोरात फटका त्याच्या डोक्याला बसला। काही कळायच्या आत समीर धावत्या ट्रेनमधून खाली फेकला गेला। ती ट्रेन मात्र न थांबता खाली पडलेल्या समीरच्या बाजूनेच तिकडून निघून गेली। असाच काही वेळ निघून गेला। जेव्हा समीरला जाग आली तेव्हा त्याला चहूबाजूंनी फक्त काळोख दिसला। लांबवर कुठेतरी सिग्नलचा लाल दिवा लुकलुकत होता। समीर असाच खाली पडून होता, रेल्वेच्या रुळांच्या अगदी बाजूला। त्याचं डोकं सुन्न झालं होतं। त्याने उठायचा प्रयत्न केला। तेवढ्यात त्याला समोरून कोणीतरी धावत येताना दिसलं। खांद्यावर बॅकपॅक लावलेला एक तरुण मुलगा धावत समीर जवळ आला। अरे भावा, ठीक आहेस ना तू? मी त्याच ट्रेनमध्ये होतो, तुझ्या मागच्या डब्यामध्ये। तुला पडताना पाहिलं रे, आणि काळजाचा ठोकाच चुकला माझा। पुढच्या स्टेशनवर गाडी थांबली, लगेच उतरलो आणि धावत इकडे आलो बघ। तुला जास्त लागलं तर नाही ना? समीरने कसंबसं स्वतःला सावरलं। त्याला थोडं विचित्र वाटलं, पण त्या मुलाची मदत पाहून त्याला आधार वाटला। तसं समीर बोलला, नाही ठीक आहे मी, पण डोकं खूप जड वाटतंय। आणि माझा फोन आणि माझी बॅग कुठे पडली ती? तसा तो मुलगा बोलला, अरे फोनचं सोड, जीव वाचला हे महत्त्वाचं। चल आपण हळूहळू चालत पुढच्या स्टेशनला जाऊयात, तिथून तुला काही वैद्यकीय मदत मिळते का ते बघू। तसे ते दोघेही त्या रुळांवरच्या खडींवरून चालू लागले। आजूबाजूला भयानक शांतता होती। तसं तो मुलगा समीरला सांगू लागला, बरं, माझं नाव आदित्य, मी नेहमी याच ट्रेनने प्रवास करतो बघा। तसा समीर आदित्यचे आभार मानू लागला। थँक्यू यार आदित्य, तू आला नसतास तर मी तिथेच पडून राहिलो असतो। आज ऑफिसमध्ये पण खूप वर्कलोड होता रे, त्यामुळे दमल्याने अचानक डुलकी लागली आणि हे असे सगळे घडले। तसा आदित्य सहजपणे बोलला, अरे होतं असं, या मुंबईच्या धावपळीत आपण आपल्या शरीराकडे लक्षच देत नाही। कधी कधी वाटतं की थोडा वेळ कुठेतरी थांबावं, विश्रांती घ्यावी,
पण ही ट्रेन थांबत नाही ना, आणि आपणही नाही. खरंय तुझं. घरी आई वाट बघत असेल रे. आता आता तिला काय सांगणार? उगाच टेन्शन घेईल ती. बरं, तू काय करतोस? तू पण ऑफिसवरूनच येत होतास का? तसा आदित्य सांगू लागला, नाही हो, मी सध्या काहीच करत नाही. पूर्वी घाई करायचो, वेळेवर पोहोचायचं, टार्गेट पूर्ण करायचं. पण आता जॉब गेल्यापासून वेळच वेळ आहे माझ्याकडे. आता मला कशाचीच घाई नसते बघा. आदित्यचं ते बोलणं समीरला थोडं विचित्र वाटलं, पण त्याने जास्त लक्ष दिलं नाही. पळणाऱ्या लोकलच्या आवाजाशिवाय तिथे फक्त त्यांच्या पावलांचा, त्या खडीवर चालतानाचा कर असा आवाज येत होता. तसं समीर आदित्यला विचारू लागला, अरे पण तू मगाशी एवढ्या काळोखात कसं काय शोधत आलास मला? तसं आदित्यने जरा हसतच उत्तर दिलं, सवय झाली आहे रे आता या रुळांवरून चालायची. हे रूळ, हे खांब, आता हेच माझं घर झालंय. तसं समीर पुढे विचारू लागला, आणि तू एवढं धावत आलास मला शोधत, तू दमला असशील ना? त्यावर आदित्यने उत्तर दिलं, थकवा आता नाही जाणवत भावा. एकदा का तुम्ही या प्रवासात सामील झालात ना, की शरीराच्या सगळ्या गरजा संपून जातात. भूक, तहान, थकवा काहीच उरत नाही. समीर तसा जरा थबकलाच. त्याला आता थोडी शंका येऊ लागली. त्याने स्वतःच्या हातांकडे पाहिलं आणि तो आदित्यला विचारू लागला, आदित्य, एक विचारू? मी इतक्या जोरात पडलो, पण मला साधं खरचटलं सुद्धा नाही रे. मला कुठेच दुखत नाहीये. म्हणजे पडल्याचा तो धक्का आठवतोय, पण आता शरीर एकदम हलकं वाटतंय. तसा आदित्य जागीच थांबला. त्याने वळून समीरकडे पाहिलं. त्याचे डोळे त्या काळोखात थोडे जास्तच चमकू लागलेले. तसं पुढे आदित्य गूढ आवाजात बोलू लागला, अरे भावा, सुरुवातीला असंच वाटतं. दुखत नाही, लागत नाही, फक्त शांत वाटतं. माहिती आहे मला हे सगळं, कारण मागच्या महिन्यातच मी सुद्धा असाच त्याच खांबाला धडकून पडलो होतो. समीर तसा जागीच थबकला. काय म्हणतोस? तसा तो आदित्य विक्षिप्तपणे हसत बोलू लागला, हो, तेव्हापासून मी इथेच आहे. रोज रात्री त्या ट्रेनची वाट बघतो. कुणीतरी पडेल आणि मला सोबत मिळेल याची वाट बघत असतो मी. आज तू पडलास, बरं झालं. आता आपली जोडी जमेल. आता मला आता एकटं वाटणार नाही. एवढं बोलून आदित्य जोरजोरात हसायला लागला. त्याचं ते हसणं नॉर्मल नव्हतं. ते काळजाचा थरकाप उडवणारं होतं. समीरच्या अंगावर सरकन काटा आला. तो मागचा पुढचा विचार न करता जिथून आला तिकडेच धावत सुटला. समीर तिकडे जीवाच्या आकांताने पळू लागलेला. आदित्य मात्र त्याचा पाठलाग करत नव्हता. तो जागीच उभा राहून फक्त जोरजोरात हसत होता. तसा पळता पळता समीर त्याच ठिकाणी येऊन पोहोचला जिथे तो पडला होता. आणि तिकडे त्याने जे काही पाहिलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. रुळांच्या बाजूला एक मृतदेह पडला होता, रक्ताच्या थारोळ्यात. त्या मृतदेहाने तेच कपडे घातले होते जे समीरने घातलेले. समीरने मोठ्या हिमतीने पुढे जात त्या रक्ताने माखलेल्या चेहऱ्याला बाजूला केलं. आणि तो पाहतो तर काय, तो मृतदेह समीरचा स्वतःचाच होता. समीरच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. तो तिथेच बसला. तेवढ्यात मागून त्याच्या खांद्यावर कुणीतरी थंडगार हात ठेवला. समीर मागे वळून बघतो तर तोच बॅकपॅकवाला मुलगा आदित्य त्याच्या कानापाशी काहीतरी कुजबुजला.
आता शरीर तिथेच सोडून दे समीर. आता त्या शरीराची आपल्याला गरज नाही. चल, आता आपण दोघं मिळून आपल्या तिसऱ्या सोबतीची वाट बघू. म्हणजेच आपल्या पुढच्या प्रवाशाची, आपल्या पुढच्या शिकारीची वाट बघूयात.